आता आपण प्रस्तावांचं वर्गीकरण करूया. पहिलं, A general offer that is open or public offer. जनरल ऑफर, सामान्य प्रस्ताव, ओपन ऑफर खुला प्रस्ताव किंवा सार्वजनिक प्रस्ताव. म्हणे काय? स्वयं. कोणा स्वयंवर आठवतं? राखी सावंतचं प्रमोद महाजनांचा मुलगा तो राहुल महाजन, त्याचं स्वयंवर झालं होतं. ते स्वयंवर नाही, सीता स्वयंवर. आठवतं का? स्वयंवरामध्ये जेव्हा स्वयंवर अनाऊन्स केलं गेलं, सांगा ती कोणती ऑफर होती? जनरल ऑफर, पब्लिक ऑफर. पब्लिकमधलं कोणी पण जा, धनुष्य उचला. शिवधनुष्य होतं त्या ठिकाणी, ते उचलून दाखवलं की काय होणार होतं. सीता त्या जनरल ऑफर. मग बाकीच्यांनी प्रयत्न केला पण शिवधनुष्य हल्लं पण नाही. रावणाने उचललं पण त्याच्यावरच ते पडलं. मी म्हणतो रावणाने थोडं त्यावेळेस जर नीट बॅलन्स केला, सिंपल गोष्ट आहे एकदम. रावणाने तो राग मनात ठेवला, नंतर किडनॅपिंग, खंडणी, सुपारी वगैरे वगैरे जे कार्यक्रम झाले. चला मग हे ओपन ऑफर. कोणती ऑफर? ओपन. वाच. Is an offer ओपन वाच. is an offer made to public and hence anyone can accept. ही पब्लिकला केलेली ऑफर असते, म्हणून कोणीही कबूल करू शकतो. पुढे, Performance of the conditions mentioned in a proposal is an acceptance of the conditions mentioned in a proposal is an acceptance of a proposal. परफॉर्मन्स ऑफ द कंडिशन्स. एखादी कंडिशन परफॉर्म करणं, पूर्ण करणं. मेन्शन्ड इन अ प्रपोजल, दिलेलं प्रपोजल प्रस्तावामध्ये, इज अन ॲक्सेप्टन्स ऑफ अ प्रपोजल. ते प्रपोजलचं ॲक्सेप्टन्स असते, कबुली असते. म्हणजे कसं? वाच. Example, a medicine company advertised to give a penalty to anyone after using the medicine of the company for a certain period. अ मेडिसिन कंपनी ॲडव्हर्टाइज्ड, कॉमा, एका मेडिसिन कंपनीने जाहिरात केली, टू गिव्ह अ पेनल्टी टू एनीवन, कुठल्याही अशा व्यक्तीला पेनल्टी देणं. इन्फ्लुएन्झा रोग आहे. फ्लू स्वाईन फ्लू नाही, तो वेगळा. स्वाईन म्हणजे काय? डुक्कर. स्वाईन फ्लू तो डुकराचा फ्लू. हा फक्त आफ्टर युजिंग द मेडिसिन ऑफ द कंपनी फॉर द सर्टन पीरियड. त्यांनी जाहिरात दिली होती, ये हमारी दवाई जो भी यूज़ करेगा उसको फ्लू होगा नहीं, उसको 1 साल में कभी भी फ्लू होगा नहीं. मग पुढे, Medicine and contracted influenza though using the medicine as per printed instructions. ओके. मिसेस सी होती, सीची बायको. परचेस द ॲडव्हर्टाइज मेडिसिन, तिने ते औषध घेतलं. अँड कॉन्ट्रॅक्टेड इन्फ्लुएन्झा. काही लोक काय अर्थ काढतात? कॉन्ट्रॅक्टेड इन्फ्लुएन्झा म्हणजे फ्लू सोबत कॉन्ट्रॅक्ट केलं. कॉन्ट्रॅक्टेड इन्फ्लुएन्झा, कॉन्ट्रॅक्टेड फ्लू, कळतं का? म्हणजे इथे अर्थ घ्यायचं लागण झाली. काय झालं? लागण. तिला फ्लूची लागण झाली. कॉन्ट्रॅक्टेड इन्फ्लुएन्झा, कॉन्ट्रॅक्टेड फ्लू, कळतं का? म्हणजे इथे अर्थ घ्यायचं लागण झाली. काय झालं? लागण. तिला फ्लूची लागण झाली. दो युजिंग द मेडिसिन ॲज पर प्रिंटेड इन्स्ट्रक्शन्स, लागण झाली. दो युजिंग द मेडिसिन ॲज पर प्रिंटेड इन्स्ट्रक्शन्स. प्रिंटेड इन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये ज्या इन्स्ट्रक्शन प्रिंटेड असतात त्याच्यानुसार तुम्ही मेडिसिन वापरायला पाहिजे. बरोबर आहे का नाही?
अनेक लोक आहे ना इन्स्ट्रक्शन मग डॉक्टर लोक सांगतात की तुम्ही दोषी आहात. एका डॉक्टरने औषध लिहून दिलं, औषधाची बाटली दिली, ते औषध घेतलं तरी सुद्धा बिचारा बरा झाला नाही. त्याने केस करून टाकली. त्याने सांगितलं इन्स्ट्रक्शन काय होतं, बॉटलवर लिहिलं होतं शेक वेल बिफोर यूज. लिहिलं असतं का नाही? काय म्हणजे काय, औषध घेण्यापूर्वी ते काय करायचं असतं, शेक वेल, बरोबर आहे की नाही? असं तो पेशंट म्हटला आणि नंतर घेतलं होतं. काही इतके विचित्र डॉक्टर असतात, ते म्हणतात असं नव्हतं लिहिलं त्याच्यामध्ये, शेक वेल बिफोर द यूज. म्हणजे काय, पेशंटला आधी हलवा आणि मग औषध. अशी फसवेगिरी करायची. या पेशंटला हलवायचं नसतं, शेक वेल बिफोर यूज. म्हणजे काय असतं, ती आधी व्यवस्थितपणे कुठलंही औषध घेण्याच्या आधी काय करायची असते, ते औषध हे करायचं पुढे. तर मग तिला विचारलं गेलं तुम्ही सगळ्या इन्स्ट्रक्शन पूर्ण केल्या होत्या का? हां, सगळं इन्स्ट्रक्शन पूर्ण आहे जसं सांगितलं. अनेक ठिकाणी असं लिहितात की औषध याच्यावर नाही ठेवायचं, सनलाईटमध्ये. आणि तुम्ही असं उघड्यावर ठेवलं सनलाईटमध्ये, नाही सांगणार. पुढे सीने दावा केला की मला रिवॉर्ड, ते ठरलेली भरपाई मिळाली पाहिजे. पुढे The claim was denied by the company on the ground that offer was not made to Mrs. C. द क्लेम, कोण बोलते रे मला? दावा वॉज डिक्लाइन बाय द कंपनी, कंपनीने तो दावा नामंजूर केला ऑन द ग्राउंड दॅट, कुठल्या ग्राउंडवर? कंपनीने तो दावा नामंजूर केला ऑन द ग्राउंड दॅट, कुठल्या ग्राउंडवर? दॅट द ऑफर वॉज नॉट मेड टू मिसेस सी. मिसेस सीने ऑफर केलेली नाहीये. अँड ऑल्सो दॅट, म्हणजे काय, कंपनी काय म्हटली, आम्ही तुमच्या स्टोरी करायला होतो, आपलं काही कॉन्ट्रॅक्ट ठरलं होतं काही नाही. दुसरं अँड also that she had not communicated her acceptance to an offer. म्हणजे कंपनीने हे फसवण्यासाठी चालवलंय सगळं. आणि एवढंच नाही, कंपनी पुढे जाऊन काय म्हटली, तुम्ही औषध वापरण्या पाहिजे होतं फोन करून की आम्ही तुमची जाहिरात बघितली, आता आम्ही तुमचं औषध वापरत आहोत, नक्की हां, फ्लू होणार नाही ना, झाला तर बघा नुकसान भरपाई घेतली. अरे हे काय सांगायची गोष्ट असते. पुढे It was decided that she could recover the reward as she had accepted the offer by complying with the terms of offer. It was decided that, असं ठरवण्यात आलं, she could recover the reward. She could recover the reward. मोबदला, तिला मोबदला मिळेल. ॲज शी हॅड ॲक्सेप्टेड द ऑफर, तिने ऑफर ॲक्सेप्ट केलेली आहे. बाय कंप्लाईंग म्हणजे फुलफिलिंग विथ द टर्म्स ऑफ द ऑफर. टर्म्स म्हणजे अटी. तिने त्या अटी पूर्णपणे पालन करून तिने हे पूर्ण केलेलं आहे. काय? कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झालेलं आहे. तिने काही कंपनीला सांगायची गरज आहे? बिलकुल सांगायची गरज आहे. पब्लिकपैकी कोणी ती वस्तू घेईल, वापरून बघेल, आणि नाही जर ती तशी मिळाली तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करू शकता का? नाही बोला, करू शकता. एखादी जाहिरात आहे, फुल्ली इलॅस्टिक फंटॅस्टिक. आता मला सांगा, तुम्ही ती वस्तू घेतली, तिचा इलॅस्टिक खराब निघाला तर तुम्ही केस करू शकता का? करू शकता. तिचा इलॅस्टिक खराब निघाला तर तुम्ही केस करू शकता का? करू शकता. कितीही मोठी व्यक्ती असली, काही पण दावे करतात, सुमोसारखी व्यक्ती आहे. आणि आता मला सांगा, एक समजून घ्या त्या गोष्टीच्या बाबत. अनेक काही अशा जाहिराती असतात ज्या फसवण्यासाठी करतात, आणि त्या जाहिरातींच्या विरुद्ध तुम्ही केस करू शकता. पण आपण करत नाही, कारण आपल्याकडे वेळ नाही. पुढे Example,
ही केस होती कार्लिन व्हर्सेस कार्बोलिक स्मोक बॉल कंपनी. ही कार्लिन नावाची बाई होती ती आणि कार्बोलिक स्मोक बॉल कंपनी ही कंपनीचं नाव आहे. पुढे Example, one advertise given in the newspaper announcing a reward for tracing out a missing person. वन जाहिरात गिव्हन इन द न्यूजपेपर. अनाउन्सिंग अ रिवॉर्ड बक्षीस फॉर ट्रेसिंग म्हणजे शोधिंग ना खाली शोधणे. अ मिसिंग पर्सन हरवले आहे. हे सापडून दिलं तर त्यांना 100 रुपये बक्षीस. असं ठेवलं तर कोणी सापडून देणार. थोडं मोठं बक्षीस ठेवायचं. 1,00,000 10,000 असं बक्षीस ठेव. पुढे It can be accepted by any person. ही ॲक्सेप्टन्स हे प्रपोजल ही पर्सन. इटच्या आधी दिस प्रपोजल शब्द लिहा. इट कट करा. हे प्रपोजल कुठलाही व्यक्ती ॲक्सेप्ट करू शकतो. पुढे Who trace out the missing person and is environment Shukla versus Gauri. येस. आणि ते जे म्हटले काय म्हटले हू ट्रेस आउट द मिसिंग पर्सन. जो पण त्या हरवलेल्याला शोधून आणेल अँड इज एंटायटल त्याला अधिकार असेल टू क्लेम द रिवॉर्ड. तो बक्षीस मागेल. तो समोरच्याला म्हणेल मला आता ठरलेलं बक्षीस द्या. पुढे Be special ही of केस होती लालमॅन शुक्ला. लालमॅन काय नाव असतं बघा. लालमन शुक्ल वर्सेस गौरी दत्त. लालमन शुक्ल वर्सेस गौरी दत्त. पुढे be special offer. विशेष प्रस्ताव किंवा विशिष्ट प्रस्ताव. वाच. When offer is made to a definite that is particular or specific person, such offer can be accepted by only by that specified person. When offer is made to a definite that is particular or specific person. जेव्हा आपण प्रस्ताव एखाद्या विशिष्ट व्यक्तीला देतो such offer can be accepted only by that specified. फक्त त्याच स्पेसिफाईड पर्सन द्वारे ॲक्सेप्ट झाली पाहिजे. म्हणजे काय तुम्ही जर तिला प्रपोज करताय ती काही म्हणत तिची मैत्रीण म्हटली हो मी तयार आहे चालेल नाही चालणार कारण तुम्ही विशिष्ट व्यक्तीलाच प्रपोज केलंय का. पुढे Example, P offers to sell his motor car to S at certain cost. मोटर कार असेल मोटरसायकल असेल काही पण घ्या. पी म्हटला एसला मी तुला हे विकतो 2 व्हीलर 4 व्हीलर. म्हटला एसला मी तुला हे विकतो 2 व्हीलर 4 व्हीलर. पुढे This is a specific offer. दिस इज अ स्पेसिफिक ऑफर. आणि पुढे लिहा अँड कॅन बी ॲक्सेप्टेड बाय ओनली एस. अँड कॅन बी ॲक्सेप्टेड बाय ओनली. कोण बाय ओनली एस. फक्त एस बाईच याला ॲक्सेप्ट करू शकतील बाकी कोणीच ॲक्सेप्ट करू शकत नाही. कोणीच नाही बाकी. पुढे C. Cross offer. क्रॉस म्हणजे दोन्ही बाजूने प्रस्ताव. तुम्हाला दोन्ही बाजूने प्रस्ताव आला म्हणजे मुलीवाल्यांकडं पण मुलावाल्यांकडं अरे मुलीवाल्यांनी मुलावाल्यांना प्रस्ताव दिला मुलावाल्यांनी मुलीवाल्यांना प्रस्ताव दिला. समजलं का. पुढे वाच. When two parties make identical offer in ignorance that is not knowledge of तीच जेव्हा केव्हा दोन व्यक्ती मेक आयडेंटिकल ऑफर्स. आयडेंटिकल सेम सिमिलर ऑफर इन इग्नोरन्स नॉट नोईंग ऑफ ईच अदर्स ऑफर. त्यांना एकमेकांच्या ऑफरबद्दल द ऑफर्स the offers are called cross offers. तर त्याला क्रॉस ऑफर म्हटलं जातं म्हणजे दोन्ही बाजूंनी आलेल्या ऑफर असं म्हटलं जातं. पुढे
There is no binding contract because one's offer cannot be construed that is taken as acceptance by the other. देर इज नो बाइंडिंग कॉन्ट्रॅक्ट. त्यांच्यामध्ये कुठलंच बाइंडिंग कॉन्ट्रॅक्ट होणार नाही. बिकॉज वन्स ऑफर एकाची ऑफर कॅनॉट बी कन्स्ट्रूड म्हणजे टेकन ॲज अ ॲक्सेप्टन्स बाय अदर. एकाने दिलेली वचन, एकाने दिलेला प्रस्ताव आणि दुसऱ्याने पण प्रस्तावच दिला, दोन्ही बाजूने प्रस्तावच आले, तर सांगा याला काय ॲक्सेप्टन्स म्हणणार का? ॲक्सेप्टन्स तर सांगा याला काय ॲक्सेप्टन्स म्हणणार का? ॲक्सेप्टन्स कसं असतं? तिकडून प्रस्ताव आला आणि तुम्ही हो म्हटले तर त्याला काय म्हणतात? ॲक्सेप्टन्स. पण दोन्ही बाजूने प्रस्तावच आले. तुम्ही तिला म्हटलं मी तुला प्रपोज करतो, ती म्हटली नाही मी तुला प्रपोज करते. ती म्हटली नाही मी तुला प्रपोज करते. म्हणजे झालं ना ॲक्सेप्ट? नो, हे फक्त प्रपोजच आहे. जोपर्यंत कोणी एक जण म्हणत नाही की हा मला कबूल आहे तोपर्यंत नाही. वाच. Example, Mr. A gives one advertisement in newspaper to sell his maal. 2000चं मॉडेल आहे, छान कलर आहे, एक हाती वापरलेली आहे, त्वरित देणे आहे. बरोबर आहे का? खाली परत दुसरी जाहिरात होती. वाच. Just below this advertisement, Mr. B gives another advertise to purchase Maruti car. येस, त्या खालीच दुसरी जाहिरात होती. 2000चं मॉडेल पाहिजे, कलर असा असा पाहिजे, एक हाती वापरलेली पाहिजे. म्हणजे वरती तो विक्रीसाठी लिहितोय, खाली दुसरा जण खरेदीसाठी लिहितोय. म्हणजे सांगा झालं का नाही कॉन्ट्रॅक्ट? मुळीच नाही. दोन्हीकडनं प्रस्ताव झालेले आहेत. पुढे It is a cross offer. ही क्रॉस ऑफर आहे म्हणजे दोन्ही बाजूने प्रस्ताव आहे. अँड And there is no contract unless one party specifically accepts another's offer. अँड देर इज नो कॉन्ट्रॅक्ट, त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होणार नाही अनलेस वन पार्टी, जोपर्यंत एक व्यक्ती स्पेसिफिकली विशिष्टपणे ॲक्सेप्ट्स अनादर्स ऑफर, दुसऱ्याची ऑफर जोपर्यंत. पुढे अजून एक उदाहरण देतो. वर पाहिजे, वय 30, कलर असा पाहिजे, वधू पाहिजे आणि सेम एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे वरच्यांची जी वधूबद्दलची रिक्वायरमेंट आहे ती खालचे फुलफिल करतायत, खालच्यांची जी वराबद्दलची रिक्वायरमेंट आहे ते वर फुलफिल करतो. मग झालं ना? याला म्हणतात क्रॉस ऑफर्स. पुढे The counter offer. काउंटरवर जेव्हा आपण उभं राहून ऑफर करतो, काउंटरवर जाऊन जेव्हा आपण प्रपोज करतो ते काउंटर ऑफर. असं नाही. काउंटरचा अर्थ लिहा पती, पतीचा पाय मोडा. प्रतिप्रस्ताव. कोणता प्रस्ताव? प्रतिप्रस्ताव. बस. When the offeree offers qualified acceptance subject to modification of original offer, he is said to have made a counter offer. When the offeree offer, हे काय गाणं म्हणायचं नाही. ऑफरी ऑफर म्हणजे नेमकं कोणता आफ्रिदी हा? आफ्री. When the ऑफरी म्हणजे कोण? ज्याला आपण ऑफर दिली त्यानेच आपल्याला ऑफर दिली. ज्याला आपण ऑफर दिली त्याच आपल्याला ऑफर. म्हणजे ज्याच्या घरात आपण पार्टी टाकायला गेलो त्यासाठी बघायला जाता स्वतःच करून येतात लगेच. ऑफर्स. क्वालिफाईडचा अर्थ लिहा.
अटीसहित ॲक्सेप्टन्स. जेव्हा तो कबूल करताना त्याच्यामध्ये काही काही अट टाकतो. सब्जेक्ट टू मोडिफिकेशन. मोदी इथे पण आले बघा, इथे पुढे मोडिफिकेशन चेंज. सुधारणा. मोडिफिकेशन चेंज. सुधारणा. मोडिफिकेशनचा अर्थ सुधारणा. ओरिजिनल ऑफर. मूळ प्रस्तावामध्ये तुम्ही काही सुधारणा करून परत प्रस्ताव पाठवला किंवा कबूल केलं. पुढे He is said to have made a counter offer. तेव्हा आपण उत्तर प्रतिउत्तर ऐकलं असेल. हल्ला प्रतिहल्ला. तसंच प्रस्ताव प्रतिप्रस्ताव. पुढे Counter offer means rejection of the original offer. काउंटर ऑफरमध्ये ओरिजिनल ऑफर टाकली जाते. पुढे Example, X offered to sell his house for rupees 1 lakh to Y. एक्सने ऑफर केली की तो त्याचं घर 1,00,000ला विकेल वायला. कोणाला? वायला. एक्स म्हटला की वायला 1,00,000ला मी घर विकणार. 1,00,000ला मी घर विकणार. पुढे Mr. Y said to X that he will purchase the house for rupees 95,000. वाय म्हटला एक्सला की मी ते घर खरेदी करेल किती रुपयाला? तुम्ही त्याला म्हटलं 1,00,000ला मी तुला घर विकतो. तुम्ही त्याला म्हटलं 1,00,000ला मी तुला घर विकतो. तो म्हटला यस तयार आहे, 95ला घेतो. म्हणजे झालं ना ॲक्सेप्टन्स. हे ॲक्सेप्टन्स नाही आहे, हे काउंटर ऑफर आहे. त्याने तुम्हाला प्रतिप्रस्ताव दिला आहे. पुढे It is not the acceptance of the offer, but is a counter offer from Y. एक्सला. पुढे And now X has to accept to reject the offer of rupees 95,000. ॲक्सेप्ट ऑर रिजेक्ट. आता एक्सला ठरवायचं की समोरच्याने जे 95 म्हटलंय ते ॲक्सेप्ट करायचं का नाही करायचं, यानं ठरवायचं. पुढे X offer is automatically cancelled and only Y's new offer remains. इन सच अ केस, अशा स्थितीमध्ये एक्स जो ऑफर म्हणजे तिची पहिली ऑफर होती 1,00,000ची, ती ॲटोमॅटिकली काय झाली? कॅन्सल. आणि आता नवीन ऑफर कोणती शिल्लक आहे? 95. मी त्याला म्हटलं नवीन ऑफर कोणती शिल्लक आहे? 95. मी त्याला म्हटलं ठीक आहे, तुला 99ला घर विकतो. म्हणजे ॲक्सेप्टन्स झालं. परत काउंटर ऑफर. तो म्हटला 96ला घेतो. परत काउंटर ऑफर. मी म्हटलं 98. काउंटर ऑफर यायचं तर नाही. काउंटर तो म्हटला 97. कोणती ऑफर? काउंटर. मी म्हटलं 97.5. तो म्हटला 97-100. म्हणजे ह्या कोणत्या ऑफर चालल्या? काउंटर. अरे कळलं का? ती याला म्हटली तू सी झाल्यावर मी लग्न करेन. हे काय ॲक्सेप्टन्स आहे का? हे काय काउंटर ऑफर? मग ती म्हटली नाही, फायनलचा एक ग्रुप झाल्यावर. हा म्हटला नाही, इंटरचा एक ग्रुप झाला. म्हणजे हे काय होत आहे? काउंटर ऑफर झालं. समजलं का? पुढे Standing open or continuing offer. कंटिन्यू ऑफर याचा अर्थ असा लिहायचा, काही काळासाठी प्रस्ताव. यह ऑफर स्टॉक रहने तक. स्टॉक खत्म, हे खत्म. स्टॉक रहने तक. स्टॉक खत्म, हे खत्म. काय? ऑफर खत्म. बस. An offer remain open for acceptance for a fixed period of time. An offer, अशी ऑफर which remain पुढे which remain open for acceptance for a fixed period of time. जी विशिष्ट काळासाठी ओपन राहते. पुढे Thereafter it is automatically closed. आणि त्याच्यानंतर ती ऑटोमॅटिकली क्लोज होते, संपून जाते. Is standing offer. कॉमा. फॉर एक्झाम्पल अ टेंडर.
टेंडरचा अर्थ असतो निविदा. निविदा अजून अवघड वाटतं. टेंडर साईबाबा संस्थांचे टेंडर करतात. टेंडर निघतात. लाडू सप्लाय टेंडर, दूध सप्लाय टेंडर, असे टेंडर असतात. टेंडर म्हणजे निविदा फॉर सप्लाय ऑफ गुड्स. मालाच्या सप्लायसाठी गुड्स नंतर कॉमा, मालाच्या सप्लायसाठी गुड्स नंतर कॉमा, इज अ स्टँडिंग ऑफर. ती कशी ऑफर आहे? स्टँडिंग ऑफर. विच हॅज टू बी ॲक्सेप्टेड विदिन अ फिक्स टाईम. जी तुम्हाला फिक्स टाईममध्ये ॲक्सेप्ट करायची आहे, कबूल करायची दिलेल्या काळामध्ये, कॉमा मेन्शन इन द ऑफर. जे ऑफरमध्ये मेन्शन केलेलं आहे त्याच्या आतच तुम्हाला ती कबूल करायची असते.